कोरोनामुळे आलेल्या संकटात मानसिक कोंडमारा झाला असेल, मनस्थिती थोडीशी ठीक नसेल, अभ्यास विसरला गेला असेल किंवा मध्येच आठवत नसेल, काळजी करू नका. उजळणी स्वरूपात 10वी अभ्यासमालेचा लाभ घ्या आणि यशस्वी व्हा. Hello children, how are you all? My name is Ravindra Madhade. Dear children, today we have one more lesson for our discussion. And today's discussion will be on one lesson which is from supplementary reading. Its name is Narayanpur Incident. Dear students, we have already studied this lesson also. And today in this video we are going to discuss on what type of questions will be there on this lesson. मुलांनो, आता जो धडा आहे तो सप्लिमेंटरी रीडिंग मधला आहे. त्याचं नाव आहे नारायणपूर इन्सिडेंट. आता हा धडा आपण सगळ्यांनी शिकलेला आहोत. आता ह्या धड्यामध्ये आपण आज चर्चा करणार आहोत की ह्या धड्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला वार्षिक परीक्षेमध्ये विचारले जातात. आपल्याला एक गोष्ट माहित आहे की सप्लिमेंटरी रीडिंग मध्ये जे धडा आहेत त्यामध्ये फक्त 2 अंकाचे प्रश्न विचारतात. 1 अंकाचे प्रश्न मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स विचारले जाऊ शकत नाहीत. 3 अंकाचे आरशी क्वेश्चन जे असतात ते विचारले जाऊ शकत नाहीत. 4 अंकाचे तर विचारू शकतच नाहीत. त्यासाठी फक्त 2 अंकाच्या प्रश्नांना आम्ही इम्पॉर्टन्स द्यायचं आहे आणि तशा प्रकारचे कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आता आपण चर्चा करायचं आहे. तर आता प्रश्नाचे उत्तर लिहित असताना आपल्याला तो जो धडा आहे त्या धड्याची समरी आपल्याला अगोदर कळणे गरजेचे असते आणि ती समरी आपल्याला माहित आहे असं गृहीत धरून मी ह्या धड्याची चर्चा आज करणार आहे. तर मुलांनो, ह्या धड्यावरती अशा प्रकारे 2 अंकाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. पहिला प्रश्न असा आहे, व्हाय हॅड द स्टुडंट्स बीन मार्चिंग? हाऊ वॉज इट अन अनयुज्युअल मार्च? असं आहे. आता उत्तर लिहिण्या अगोदर आपल्याला तो प्रश्न काय आहे हे समजून घ्यायचं आहे. तर प्रश्न आहे, तर मुलांना तुम्हाला स्टोरी माहीत असेल तर त्यामध्ये काही मुलं मिळून, शाळेची मुलं मिळून एक मोर्चा काढतात आणि तो मोर्चा एक अजब किस्मचा असतो, एक विशेष प्रकारचा असतो, वेगळा असतो. तर तो तसा का, ह्याबद्दलचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर आपल्याला ह्याचं उत्तर लिहित असताना अगोदर ह्याचं उत्तर आपल्याला माहीत असलं पाहिजे. आता त्याचं उत्तर काय आहे अगोदर आपण मराठीमध्ये बघूया, नंतर त्याचं इंग्रजीमध्ये अनुवाद कसं करायचं आणि इंग्रजीमध्ये साध्या सोप्या भाषेमध्ये कसं लिहायचं ह्याची चर्चा करूया. तो काळ होता 1942चा. सगळीकडे क्विट इंडिया मुवमेंट चालू होती आणि मुलेसुद्धा, शाळेची मुलेसुद्धा शाळा सोडून मोर्चा काढायचे. परंतु हा मोर्चा थोडा विचित्र होता, कारण का ह्या मोर्चामध्ये त्यांनी कुठेही दगडफेक केली नाही, जाळपोळ केला नाही, शांतपणे गेले, कोणत्याही तऱ्हेच्या घोषणा दिल्या नाही. त्यासाठी हा एक प्रकारचा विचित्र असा मोर्चा होता असं म्हणू शकतो. तर हेच आपल्याला इंग्रजीमध्ये साध्या भाषेमध्ये असं लिहायचं आहे. फक्त ह्या 2 अंकाच्या प्रश्नासाठी आपण 2 ते 3 ओळी लिहू शकतो आणि त्यामध्ये 2 अंक मिळू शकतो. आता ह्याला कसं लिहायचं हे बघा. द स्टुडंट्स वेर मार्चिंग सायलेंटली, ही पहिली ओळ लिहा. देर वेर नो स्लोगन्स, देर वेर नो शाउट्स, अँड दे गेव द पुलिस अ स्मॉल पीस ऑफ पेपर अँड टर्न्ड बॅक. इतकं लिहिलं की वास. एवढ्यामध्ये आपण सहजपणे 2 अंक मिळवू शकतो. आता दुसरा प्रश्न ह्याच्यावरती असा विचारला जाऊ शकतो, बाबू अँड मंजू वेर अ बिट डिसअपॉइंटमेंट विथ द वे द स्टुडंट्स वेर मार्चिंग. व्हॉट वॉज द रिझन असं विचारलेलं आहे. आता हा जर धडा, त्याची जर स्टोरी आपल्याला माहीत असेल तर त्यामध्ये काही कॅरेक्टर्स आहेत आणि त्यामध्ये 2 कॅरेक्टर्स आहेत. त्यांचं नाव आहे बाबू आणि मंजू. 2 लहान मुलं आहेत. आता हा जो मोर्चा झाला, बाबू आणि मंजू ही दोघं ते मोर्चा बघत होते आणि बघितल्यानंतर त्यांनाही काहीतरी विचित्र वाटलं. ते नाराज झाले. आता नाराज व्हायचं कारण काय हे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर असं आहे, बाबू मंजू नावाची 2 मुलं जेव्हा त्यांनी हा मोर्चा बघितला त्यांना
अजय पाटील निराश झाले का? त्याचं कारण होतं की हा मोर्चा शांतपणे निघालेला, कुठेही दंगा धोपा झालेला नाही, कुठलाही जाळपोळ झाला नाही. आजच्या काळामध्ये साहजिक आहे की मोर्चा झाला, स्ट्राईक झालं की जाळपोळ होतो, बसा जाळतात, घरी जाळतात, दगडफेक करतात. पण हे काही झालं नाही, त्यासाठी ती मुलं नाराज होते. हे आपल्याला लिहायचं आहे. तर कसं लिहायचं हे बघा. बाबू अँड मंजू वेअर अ बिट डिसअपॉइंटेड because the students marched quietly and did not raise any slogans at all. They had hoped for a scuffle between the students and the police, but nothing like that happened. असं आपण लिहू शकता. आता मुलांनो, तिसरा प्रश्न आहे असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. Why had Patil, the sub-inspector, come there? Who believed him and what was the result? लहान लहान 3 प्रश्न एकत्र आलेले आहेत आणि हा प्रश्न फार वेळा विचारलेला आहे, त्यासाठी ह्याच्यावर थोडं जादा लक्ष द्या. काय प्रश्न आहे? पाटील नावाचा जो सब इन्स्पेक्टर आहे तो त्यांच्या घरी का आलेला आणि त्याच्यावरती कुणी विश्वास ठेवला आणि त्याचा परिणाम काय झाला, असे 3 प्रश्न आहेत. त्यासाठी प्रत्येक उत्तर जे आहे त्याचं एका वळीमध्ये लिहिलं तरी सुद्धा 3 वळी होतात आणि त्या 3 वळी तुम्ही असे लिहू शकता. अगोदर मराठीमध्ये समजून घ्या त्याचं उत्तर काय आहे. पाटील नावाचा सब इन्स्पेक्टर आहे आणि तो बाबू, मंजू आणि सुमन ह्यांच्या घरी येतो. तो त्यांच्या ओळखीचा आहे. तो येऊन त्यांच्या आईला कन्व्हिन्स करतो. पोलिसांची माहिती त्यांना देतो. हे सगळं आपल्याला लिहायचं आहे. तर आता हे इंग्रजीमध्ये आपण संक्षिप्तपणे असं लिहू शकतो. पाटील वॉज द सब इन्स्पेक्टर. ही केम टू बाबू अँड मंजूज हाऊस. ही गेव एन इन्फॉर्मेशन अबाउट द सर्च दॅट वॉज गोइंग टू बी कंडक्टेड ॲट नाईट. ही कन्व्हिन्स्ड अम्मा दॅट ही वॉज हर हजबंड्स फ्रेंड अँड he wanted to protect the children from being arrested. Amma believed him and Amma gave him all the materials and also the cyclostyling machine. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपण असं लिहू शकतो. आता ह्याच्यानंतर आणखी काही प्रश्न आहेत छोटेसे ह्या धड्यावरती विचारले जाणारे, ते असे असू शकतात. प्रश्न असा आहे, व्हॉट हॅपन्ड टू मोहन्स फादर. मोहनचे वडील होते, त्यांना काय झालेलं. तर आपल्याला स्टोरी माहीत असेल की मोहनचे जे वडील होते त्यांना पोलीस अरेस्ट केलेले. इतकंच आपल्याला लिहायचं आहे. तर कसं लिहायचं? मोहन्स फादर वॉज अ टीचर. ही वॉज अन आर्डंट फॉलोवर ऑफ महात्मा गांधीजी अँड ही वॉज अरेस्टेड फॉर रेबिलियन अगेन्स्ट द ब्रिटिश रूल. असं फक्त 3 ओळी आपण लिहू शकता. आता पहा, नेक्स्ट प्रश्न असा आहे, हाऊ ओल्ड वेअर मोहन, बाबू अँड मंजू. ह्यामध्ये जी 3 मुलं आहेत त्यांच्या वयाबद्दलचा प्रश्न आहे. ते किती वयाचे होते? आता आपल्याला ठाऊक असेलच, मोहन 18 वर्षाचा होता, बाबू 13 वर्षाचा होता आणि मंजू जी होती मुलगी ती 11 वर्षाची होती. आता हे कसं लिहायचं? मंजू वॉज 18 years old. मोहन वॉज 18 years old. Babu was 13 years old and Manju was 11 years old. असं सुद्धा तुम्ही लिहू शकता. आता दुसरा प्रश्न आहे ह्या धड्यामधला असा, हाऊ वॉज द प्रोसेशन. तो जो मोर्चा होता तो कसा होता. आता कसा होता हे सांगितलेलंच आहे. आणखी एकदा चर्चा करूया. मोर्चा शांतपणे निघालेला, कोणताही स्लोगन्स कोणीही म्हटलं नाही, कोणताही दंगाधोपा झालेला नाही, हे सगळं आपल्याला लिहायचं आहे. द प्रोसेशन मूव्ड इन अ व्हेरी सायलेंट वे. देर वॉज कम्प्लीट सायलेन्स. देर वेर नो स्लोगन्स. देर वेर नो शाउट्स. जस्ट द शफल ऑफ फीट, द ड्रिप ऑफ रेन अँड अ लो मर्मर ऑफ द वॉचिंग क्राऊड. इतकं लिहिलं तरी सुद्धा आपल्याला 2 अंक ह्या क्वेश्चनवरती मिळू शकतात.
नंतरचा प्रश्न आहे असा, वाय डिड दे हॅव अ पीसफुल प्रोसेशन? त्यांचा जो मोर्चा होता तो शांतपणे का निघालेला? का निघालेला सांगा बघू. तर ह्याचं कारण असं होतं, समजा हे जर घोषणाबाजी केली असते, दगडफेक केली असते, जाळपोळ केली असते, तर पोलीस त्यांना अरेस्ट केले असते आणि त्याला गजाआड घातली असते. त्यातून सुटका करण्यासाठी, असं काही होऊ नये ह्यासाठी त्या मुलांनी शांतपणाने हा मोर्चा काढलेला. हेच आपल्याला इंग्रजीमध्ये अशा पद्धतीने लिहायचं आहे. कसं? द स्टुडंट्स वेअर नॉट रेडी टू गो टू जेल without causing more trouble to the British. So that's why they issued a warning to the collector asking the Britishers to leave the country or face the consequences. अशा प्रकारे ह्या प्रश्नाचं उत्तर आपण लिहू शकतो. आणखी 2 प्रश्न आहेत ह्या धड्यावरती असं विचारले जाऊ शकतात. तर प्रश्न असा आहे, व्हॉट डिड द सब इन्स्पेक्टर टेल मोहन्स मदर? तो जो पाटील नावाचा पोलीस इन्स्पेक्टर आहे तो त्या मुलांच्या आईला काय सांगितलेला हे आपल्याला लिहायचं आहे. तर त्याने काय सांगितलेलं आपल्याला अगोदर हे माहिती असणं गरजेचं आहे. तो आला आणि त्या आईला म्हणाला, मी तुमच्या नवऱ्याचा मित्र आहे आणि त्याला मला फार मदत केलेला, मी त्याच्या ऋणामध्ये आहे, त्याचा माझ्यावर उपकार आहे. हे सगळं काही 2-3 ओळीमध्ये इंग्रजीमध्ये लिहायचं आहे. तर ते कसं लिहायचं? Patil, the sub-inspector, said that he was a classmate of Mohan's father. Mohan's father was a scholar and Mohan's father had helped him a lot and therefore he was indebted to him. हे बघा मुलांनो, ह्या प्रश्नाचे उत्तर आपण असे लिहू शकता. आता बघा 2 अंकाचा आणखी एक प्रश्न अशा प्रकारे आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर प्रश्न असा आहे, हाऊ डिड द मदर रिस्पॉन्ड टू द सब इन्स्पेक्टर्स स्पीच? तो जे इन्स्पेक्टर आहे त्याच्या गोष्टीला आईने कशी प्रतिक्रिया दिली, आईने काय केलं हे आपल्याला विचारलेलं आहे. तर आता आपल्याला हे काय घडलं, त्या आईने काय केलं हे आपल्याला ठाऊक असणे गरजेचं आहे. काय झालं? आईने त्याच्या शब्दावरती विश्वास ठेवला आणि प्रामाणिकपणे सायक्लोस्टायलिंग मशीन आणि बाकीचे जे वस्तू होते ते काढून त्या पोलिसाला दिले. हे आपल्याला इंग्रजीमध्ये लिहायचं आहे. कसं? द मदर रिअलाइज्ड द सिन्सिअरिटी ऑफ द सब इन्स्पेक्टर अँड showed him where they had hidden the machine. She allowed the machine to be taken away and all the evidences wiped out. तर मुलांना हे जे प्रश्न होते अशा प्रकारचे प्रश्न 2 अंकासाठी ह्या धड्यावरती विचारले जाऊ शकतात. आता अगोदर सांगितल्याप्रमाणे 1 अंक, 3 अंक आणि 4 अंकाचे प्रश्न अशा धड्यामध्ये विचारले जाऊ शकत नाहीत. त्यासाठी सप्लिमेंटरी रीडिंगमध्ये जे लेसन आहेत त्यावरती अभ्यास करत असताना फक्त 2 अंकावरती जोर द्या. बाकी कोणत्याही प्रकारचे प्रश्न त्यामध्ये वाचण्याची आपल्याला गरज नाही. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये पुढच्या एका दुसऱ्या धड्याबद्दल. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.